आणि त्या अन्याय किंवा शोषणाविरुद्ध आम्ही हा मुद्दा काढतो। आणि म्हणून जेव्हा एक लॉंग मार्च निघतो तो एका ठिकाणावरनं जेव्हा त्याचं उद्दिष्ट असतं तर काही होऊ देत तेव्हा तो लॉंग मार्च पोचतो। आपण ह्या देशामध्ये कितीतरी मोर्चे बघितलेत, आंदोलनं बघितलेत, पण असा हा खूप कमी अपवाद असतील की जे इश्यू सॉल्व्ह व्हायच्या आधी तो मोर्चा विस्कळीत झालाय। आणि जेव्हा असं होतं तेव्हा एकट्या कोणाच्या मनामध्ये नाही तर अख्ख्या समाजाच्या मनामध्ये खूप संभ्रम निर्माण होतात की याच्या मागे कोण होतं, हे कशासाठी होतं आणि ह्यांचा हेतू काय होता। कारण सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळाला का? अजून नाही मिळाला। मग लॉंग मार्च थांबण्याचं काय कारण होतं? त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की ज्या केसेस आहेत त्या वापस घेण्याचं कुठंतरी सरकारनं मान्य केलंय। सरकारने मागे घेतल्या का केसेस? नाही। सरकारचे पोलिसांवरती जी कारवाई व्हायला हवी होती ती झाली का? नाही। आणि म्हणून जेव्हा तुम्ही असं थातूर मातूर उत्तर देता आणि समाजाला फसवणूक करायचं म्हणता तेव्हा त्याला आम्ही दलालीच म्हणतो। तुम्ही राहुल गांधींवरती टीका केली, तुम्ही सांगितलंय की ज्या पक्षांनी बाबासाहेबांना भंडाऱ्यातून पाडलं, इतर ठिकाणी मुंबईतनं पाडलं, हो पाडलं, तर ते लोक आज निळी टी शर्ट घेऊन परभणीला आलेत। नेमकं काय तुम्हाला सांगायचं होतं? मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलंय। ते वक्तव्य ज्यांना डोकं आहे त्यांना बरोबर कळणार आहे, तर सेकंड एक्सप्लेनेशन नाही लागत त्याच्यावर।